डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर आपण सर्रास करतो. मात्र हा सोशल मीडियाचा वापर करत असताना एखाद्या ॲपवरती आलेली नवीन फाईल ओपन करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. अन्यथा बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. होय, हे खरं आहे. कोल्हापुरात एक असाच गुन्हा उघडकीस आलाय, ज्यामध्ये व्हॉट्सअपवर आलेली एक APK फाईल ज्यावर क्लिक केलं आणि त्यानंतर तब्बल 2 कोटीहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचं आता समोर आलंय. युनिटी मोटर्स गोकुळ शिरगाव या कंपनीमधील मॅनेजर यांना व्हॉट्सअपवरती एका अनोळखी व्यक्तीनं फोन केला. कंपनीचा ग्रुप CEO बोलत असल्याचं त्यानं सांगितलं. कंपनीचा मोठा बॉस म्हटल्यावर मॅनेजरही थोडा दचकला. त्यानंतर कथित CEO व्यक्तीनं नवीन कॉन्ट्रॅक्टसाठी रक्कम पाठवावी म्हणून मॅनेजरला राजी केलं. यानंतर देशभरातून विविध बँक अकाउंटमधून तब्बल 2,36,00,000 इतकी रक्कम घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आलेली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच कोल्हापूर पोलीस आणि सायबर पोलीस यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन तत्काळ त्यांना अटक केली आहे. राजेश उर्फ DK, गिरधारीलाल गुरनानी, वय 53 वर्षे, राहणार अहमदाबाद शहर, गुजरात. भाविन हर्षदबाई खांडेरा, वय 23 वर्षे, राहणार अहमदाबाद शहर, गुजरात. देव परेशभाई त्रिवेदी, वय 24 वर्षे, राहणार अहमदाबाद, गुजरात. जतीन अशोक कुमार पाल, वय वर्षे 20, राहणार अहमदाबाद शहर, गुजरात. अर्पित रामकुमार पांडे, वय 23 वर्षे, राहणार अहमदाबाद, गुजरात. मूळ राहणार आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश. अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. पुढे क्राईम मध्ये जे चॅलेंज आहे ते सायबर क्राईमचे इन्व्हेस्टिगेशन एक मोठा चॅलेंज आहे पोलीस दलासमोर. सायबर क्राईमची जे व्याप्ती ज्या अनुषंगाने वाढत आहे त्या अनुषंगाने आमची सायबर पोलीस स्टेशनची टीमने खूप चांगले डिटेक्शन केलं आहे. काही दिवसापूर्वी युनिटी मोटर्स कोल्हापूरचे अकाउंटचे बॉस स्कॅम झाला होता. त्यामध्ये त्यांना वेल फिशिंग पण म्हणत आहे. त्यामध्ये जे पण अकाउंटंट किंवा फायनान्सचे लिंक करणारे व्यक्ती आहेत त्यांना त्यांचे CEO किंवा ओनरचे एक व्हॉट्सअप मेसेज येत आहे की अर्जंटली तुम्ही या नंबरवर, या अकाउंट नंबरवर इतके पैसे ट्रान्सफर करा. असे 4 ट्रान्झॅक्शनमध्ये 2 दिवसामध्ये युनिटी मोटर्सचे एकूण 2,36,00,000 रुपये ट्रान्सफर झाले. आणि ते अकाउंटंटला वाटत होते की त्यांचे बॉसने हे आदेश दिला आहे. 4 दिवसानंतर जेव्हा त्यांनी 2 दिवसानंतर जेव्हा त्यांनी बघितले की इतके मोठे ट्रान्झॅक्शन्स होत आहे तर त्यांना डाऊट आल्यानंतर त्यांनी त्यांचे CEOला विचारले. तर त्यामध्ये असे निष्पन्न झाला की खरोखर असे कोणतेही आदेश दिले गेले नव्हते. आणि यामध्ये असे होत आहे की कोणी APK किंवा झिप फाईल जे आहे ते व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमाने, ईमेलच्या माध्यमाने तुम्हाला पाठवत आहे. आणि तुम्ही जेव्हा डाउनलोड केले तर तुमचे जे ॲक्टिव्ह व्हॉट्सॲप वेब सेशन आहे किंवा तुमचे पूर्ण मोबाईल हॅक होत आहे. आणि त्या अनुषंगाने 2 प्रकारचे फ्रॉड करत असतात. त्यामध्ये तुमचे व्हॉट्सॲप वेब जेव्हा ॲक्टिव्ह होत आहे तुमचे ॲक्टिव्हिटीज मॉनिटर करत आहे की तुम्ही तुमचे बॉसने कशा पद्धतीने बोलत आहे, काय पद्धतीने तुम्ही मेसेज करत आहे. हे मॉनिटर केल्यानंतर ते स्कॅमस्टर्स जे आहे त्यांचे नंबर बॉसचे नावानी किंवा CEOचे नावानी, त्यांचे नंबर बॉसचे किंवा CEOचे नावानी करून सेव्ह करून त्यांचे DP लावून तुम्हाला असे अकाउंटंटला असे हे देत आहे, वाचत आहे की ते स्वतः CEO किंवा बॉसचे डायरेक्शन्स आहे. असे 2,36,00,000 रुपयाचे फ्रॉड दाखल झाला होता. त्या अनुषंगाने गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. आणि गुन्ह्याची व्याप्ती बघून इमिडिएटली सायबर पोलीस स्टेशनला हे गुन्हा उभा करण्यात आला होता. यामध्ये परराज्यात जाऊन आता सायबर पोलीस स्टेशनने 5 आरोपी यांना अहमदाबाद म्हणून अटक करण्यात आलं आहे. आणि त्यामध्ये आमचे अधिक तपास सध्या सुरू आहे. आणि 5 आरोपी जे आहे सर्व अहमदाबादचे राहणारे आहे. आणि त्यामध्ये त्यापैकी मुख्य सूत्रधार जे राजेश DK, गिरधारीलाल गुरनानी, 53 वर्षाचे आहे. इतर जे 4 लोक आहेत त्यामध्ये एक देव परेशभाई त्रिवेदी, हे ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. तर बाकीचे 4 आरोपी हे 20 ते 25 वर्षाचे आहे वयाचे आणि सर्व शिकलेला आरोपी आहे. आणि त्यांचे गाडी जे आम्ही जप्त केलेलं आहे त्या गाडीमध्ये युनिटी मोटर्सचे शिक्के, युनिटी मोटर्सचे बँक अकाउंट डिटेल्स आणि इतर सर्व डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आतापर्यंत 2,36,00,000 रुपयाचे जे फ्रॉड झाले आहे त्यापैकी 82 लाख रुपये, 2 लाख रुपये
होल्ड करण्यामध्ये किंवा फ्रीज करण्यामध्ये कोल्हापूर पोलीसला यश प्राप्त झालेलं आहे आणि ते पैसे परत करण्याची प्रक्रिया तीव्र गतीने सुरू आहे आणि मोस्टली या आठवड्यामध्ये कोर्टचे आदेश प्राप्त झाल्यानंतर हे पैसे आम्ही परत करू. तर सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमाने किंवा मीडियमच्या माध्यमाने आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो. यामध्ये सेबीने पण 2 दिवसापूर्वी एक अलर्ट जारी केला आहे. I4Cने पण बॉस कॅम्पमध्ये अलर्ट जारी केला आहे आणि अत्यंत तीव्र गतीने तपास करून सायबर पोलीस स्टेशनने या गुन्ह्याचे छडा लावले आहे आणि यामध्ये 5 आरोपीला आतापर्यंत अटक केलं आहे. यांचे धुरे इतर राज्यामध्ये पण जात आहेत, त्यांचे पण तपास आमचे सुरू आहे. त्यांचे इतर डिटेल्स आम्ही आता शेअर करत नाही की फक्त हे जे बॉस कॅम्प आहे त्या अनुषंगाने कोणीही इंडस्ट्रियलिस्ट असो किंवा बिझनेसमॅन असो किंवा मोठी इस्टॅब्लिशमेंट असो त्यांना अगर व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया किंवा ईमेलचे माध्यमाने ते अगर कोणीही रिक्वेस्ट पाठवत आहे लार्ज स्केल मनी ट्रान्सफरसाठी सर्वांना अलर्ट राहण्याची गरज आहे आणि कॉल करून किंवा व्हिडिओ कॉल करून ते खात्री करण्याची गरज आहे की असे काही लीगल ऑर्डर्स. सध्या सोशल मीडियाच्या सहाय्याने अनेक प्रकारे सायबर गुन्हेगार सामान्यांना बळी पडतायत. त्यामुळे नागरिकांनी सावधपणे आणि सतर्क राहून त्या सायबर गुन्ह्यांपासून आपला बचाव करावा. तसेच सायबर फसवणूक झाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा सायबर पोलीस ठाणे कोल्हापूर येथे 84 12 84 1100 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कोणतीही फाईल किंवा लिंकवर क्लिक करताना विचार करूनच क्लिक करा, नाहीतर तुम्ही देखील सायबर फसवणुकीला बळी पडाल. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वादळे.